So yeah, we will begin with the session now. Okay. Let me share my screen for you. Also, I will tell you what was the surprise or news for you. Hello, am I audible now? Hello. Yes. हा. तर ऐका ते मी काय बोलतोय आता क्लिअर. तर तुम्हाला एक गुगल डॉक्सची फाईल बनवायची आहे. फर्स्ट स्टेप जे सरप्राईज आहे ना, तुमचा गुगल डॉक्सची फाईल बनवायची आहे. त्यात तुमचा नेम, फाईलचं नाव पण तुमचा नेम असेल. ठीक आहे. मग रेझ्युमेची लिंक, तुम्ही सेकंड इयर मध्ये या, थर्ड इयर मध्ये या, तुमच्या रेझ्युमेची लिंक. आणि तुम्ही जे ऍप्लिकेशन बनवताय ना, आता सपोज Q&A ऍप्लिकेशन झालं तर त्याची गिटहबवर तुम्ही पोस्ट करता त्याची लिंक. असं तुम्हाला एक फाईल बनवायची प्रॉपर. त्याच्यावर सगळं पेस्ट करत राहायचं आहे आणि त्याचा ऍक्सेस शेअर करून मला त्याचा ऍक्सेस द्यायचा आहे. ठीक आहे. So whenever there will be any referral regarding to internship as well as any full-time offer for second year, third year students, I will be directly sharing you this file to that particular person. Is it fine for all of you? Yes or no? एवढं काम करू शकता ना? तरी आजच करायचं तुम्हाला. ठीक आहे. जसं जसं आपण प्रोजेक्ट करणार आहोत, तुम्ही पण तुमचे एक्स्ट्रा प्रोजेक्ट तुम्ही ऍड करणार आहे ना, तुम्ही स्वतःहून काही प्रोजेक्ट करणार, तर काय करायचं, एक तर तुम्ही एक्सेल शीट पण प्रेफर करू शकता. गुगल डॉक्स तुम्हाला सोपं वाटेल म्हणून मी गुगल डॉक्सवर दाखवलं, तर शीट्सवर करा, कशावर पण करा, पण हे अपडेट करत जा. तुमचा नेम टाका, रेझ्युमे तुमचा अपडेटेड पाहिजे. मग तुम्ही कोणत्या इयरमध्ये स्टडी करताय ते सगळं, आणि तुमचे जे प्रोजेक्ट तुम्ही करताय JNI मध्ये ते सगळं. आता Q&A ऍप्लिकेशन म्हणजे आजचा प्रोजेक्ट असेल ते त्याची लिंक, हे सगळं टाइम टू टाइम अपडेट करा. आणि मला त्याचा ऍक्सेस द्या. मीन्स आय कॅन शेअर विथ एनीवन इफ आय वॉन्ट, मीन्स आय फाउंड एनी सच टाइप ऑफ अपॉर्च्युनिटी फॉर यू. डेफिनेटली आय विल बी गोइंग टू शेअर युअर ॲज अ रेफरन्स. ठीक आहे. आय होप नाउ ऑल आर हॅपी विथ दिस. येस और नो? ओके. तर त्यासाठी प्रोजेक्ट पण करावा लागेल. ठीक आहे. आणि जे लोक करतील त्यांचा शेअर होणार अप टू डेट, टाइम टू टाइम. ओके गुड. चलो सेकंड प्रोजेक्ट चालू करूया. तर एनी गेजेस व्हॉट विल बी द सेकंड प्रोजेक्ट ऑफ टुडे? तसं मी काही शेअर केलं नाही, एकतर आज आपण लई लेट जॉईन झालोय. बोला. एनी गेजेस व्हॉट विल बी द प्रोजेक्ट? चला आपण टाइम वेस्ट नाही करणार आहे. तर आजचा प्रोजेक्ट आहे की आपण जसं Q&A ऍप्लिकेशन बनवलं, इन द सेम वे वी विल बी डुईंग इमेज अनालिसिस. मीन्स सपोज एनी पर्टिक्युलर इमेज, आपल्याला एक इमेज दिली, तर त्याला अनालिसिस कसं करायचं विथ दिस टाइप ऑफ models. Can anyone let me know which type of model will be this is? We are giving it image and output will be some type of, means suppose I want a, means I ask any simple question related to the image, it will be fetching from it. So what type of model do you think? कोणता मॉडेल आहे हा? बोला. Image to text. Very good, Vedanshu. Which model it is? Image to text. Yeah, Vaishnavi. Very good. तर मागच्या वेळेस जसे स्टेप केले होते, तर जे लोकांना माहित नव्हते स्टेप, तर परत आपण ते स्टेप फॉलो करूया. किती जण ते फोल्डर इन्व्हायरमेंट बनवून सगळे रेडी आहात इथं? हँड रेस करा. मी सांगितलं होतं कारण मी लेट झालो. तर किती जण रेडी? अच्छा, वेदांशू. व्हॉट अबाउट अदर्स? की मी फोल्डर इन्व्हायरमेंट सगळं क्रिएट करून. या व्हेरी गुड, व्हेरी गुड. वेदांशू, वैष्णवी. व्हॉट अबाउट अदर्स? चलो ठीक आहे. लेट्स बिगिन. तर मी परत ते स्टेप्स तुम्हाला परत करून दाखवतो एकदा. जस्ट फोकस इट व्हॉट वी आर डुईंग. आणि मी तुम्हाला आता विचारणार आहे काय काय कसं केलं होतं. तर मी पहिले एक फोल्डर बनवून घेतोय. ते तर नॉर्मल स्टेप्स आहे, ते तर काही बोलायची गरज नाहीये. तर मागच्या वेळेस मी कशामध्ये केलं होतं ते, लेट मी चेक इट. इट वॉज इन आय थिंक JNI प्रोजेक्ट. येस, दॅट इज प्रोजेक्ट 1. तर आज आपण करतोय प्रोजेक्ट 2. फोल्डरचं नाव देईल मी प्रोजेक्ट 2. ओके. प्रोजेक्ट 2. सेम थिंग. वरची पाथ कॉपी करून आय विल बी ओपनिंग माय Anaconda prompt. Anaconda prompt मध्ये cd path paste then code space dot. तुम्ही डायरेक्ट पण VS कोड चालू करू शकता, बट इफ यू वॉन्ट टू फॉलो दिस स्टेप यू कॅन. ओके. तर पहा, आपला VS कोड समोर ओपन झालाय. आता याच्या पुढचे स्टेप तुम्ही मला सांगणार आहे. तर वेअर इज द मीट? लेट मी ओपन बोथ दो स्क्रीन साइड बाय साइड. ठीक आहे. तर बोला आता पुढचे स्टेप्स एक एक करून. कोण कोण बोलणार आहे? बोला काय करायचं आता इथून. येस, व्हॉट विल बी द नेक्स्ट स्टेप? ENV फाइल. अच्छा, लेट मी क्रिएट अ .env फाइल.
.env फाईल. तुम्ही स्टेप्स बोलत राहा, मी इथं साइड बाय साइड आय विल बी डुईंग .env फाईल. अच्छा, क्रिएटेड. देन नेक्स्ट स्टेप सगळ्यांनी बोला, एकच जण नाही बोलले पाहिजे. बाकीचे कुठे आहे? बाकीचे आदिती, आदित्य, अमृता, अथर्व, गौतम, मयुरी, प्लीज तुम्ही अनम्यूट करा किंवा मेसेज करा. इट विल बी फाईन. ओके. रिक्वायरमेंट्स. ओके. आय विल बी क्रिएटिंग रिक्वायरमेंट्स डॉट टीएक्सटी. रिक्वायरमेंट्स डॉट टीएक्सटी. सी कोड हे काही एवढा हार्ड कोड नसतं, पण हे सेटअप आपल्याला इम्पॉर्टंट आहे. सेटअप कळा, कोड कसं पण करू शकतो आपण. पुढं स्टेप्स. हा, स्टेप्स ऑप्शनल, हे तुमच्यासाठी आहे. येस येस निशांत. हॅलो हॅलो निशांत, एनी डाऊट? हॅलो. Okay. So see, steps.txt was for you. Okay. Whenever you are means as a beginner, please go with have a step.txt. It will be a good means whatever you do it as a steps.txt. ठीक आहे. अजून पुढे काय होतं बोला बाकीचे. What will be the next step now? अजून काय काय केलं होतं आपण? काही कमांड्स टर्मिनल मध्ये पेस्ट केले होते या app.py. मग ते कमांड पण मला सांगा. कोंडाचे कमांड आपण एन्व्हायरमेंट क्रिएट केले होते, तर ते कमांड काय होते बोला. API key, yes, I need to get a API key, filename.py, very good. API key I will be creating and will be pasting. Okay. आणि हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन, जे लोकांनी लिंक्डइनला ते पोस्ट केलंय त्यांची API की दिसते तिथं कुठं लिंक्डइनवर, तर त्यांनी गुगल AI चे स्टुडिओवर जाऊन API ती डिलीट करा, नवीन API क्रिएट करा. ओके. लिंक्डइनची पोस्ट डिलीट करू नका. इज इट क्लिअर? तुम्ही व्हिडिओमध्ये जर का API की दाखवली असेल तर तुम्ही गुगल AI स्टुडिओवर जा, ती API की डिलीट करा, नवीन API की क्रिएट करा. इज इट फाईन? क्लिअर? ज्या लोकांनी पण केलं असेल ते. ओके. तर मी API की आहे माझ्याकडं, तर मी ती API की इथून कॉपी करणार आणि तुम्ही पण API की क्रिएट केलं असेल. And API key I will be going to paste in .env. Let me know the reason why we create a .env file. Let me know the reason why we create a .env file. याचा आन्सर मागच्या व्हिडिओमध्ये दिला आहे. बोला. Why we create a .env file? What is the reason? चला मी तेव्हापर्यंत पुढचं टर्मिनल ओपन करून एन्व्हायरमेंट क्रिएट करतायत. तर जे लोक नवीन आहे त्या लोकांना माहित नाही एन्व्हायरमेंट कसं क्रिएट करतो, तर त्यांनी फॉलो करा एन्व्हायरमेंट कसं क्रिएट करतो. तर कमांड होती त्यासाठी. कोणी मला बोलू शकतो ती कमांड काय होती? यू कॅन पेस्ट इट. येस एनीवन? ही कमांड होती. येस और नो? वॉज दिस कमांड वी रन लास्ट टाइम? Yeah, very good, Vedanshu. Conda create -p policy. Acha, I have pasted policy. This is an environment name. Okay. Environment name can be anything. Depends on you. VNV is a common. We can go with a VNV. And Python version. Why we taken version as 3.10? The reason is Gemini. Google Gemini supports version 3.10 and above. That's the reason. So I will be naming my environment as VNV and hit enter. So see, my environment will be going to create now. Okay. Side by side, let's have a requirement.txt. Mainly requirement.txt remains the same. Here you will be seeing some extra different libraries, but we are not need that type of library now. Just copy it. For now, just copy it, and I will also share with you. We will be not needing all this library. Okay. आपल्याला हे सगळ्यांची गरज नाहीये. त्यामधून थोडेफार आपल्याला लागणार आहे, बाकी कोणतेच लागणार नाही. ओके. अजून काही एक्स्ट्रा पण आहे यात जे आजच्या प्रोजेक्टसाठी आपल्याला यूज करायचे आहे. तर पहा इकडे मला मेसेज आला आहे, तर आय विल एंटर हिट वाय. ओके. अँड साइड बाय साइड रिक्वायरमेंट.txt पण करूया. साइड बाय साइड तुम्ही पण करत राहा. ओके. यू विल बी गोइंग टू लर्न. आणि आजच्या प्रोजेक्टचं नाव काय आहे? जेमिनी इमेज अनालिसिस ऍप्लिकेशन. Gemini image analysis application. Okay. We will be going to analyze particular image. कोणता पण इमेज दिला तर त्याच्यामधून काहीतरी डेटा एक्सट्रॅक्ट करणार आहोत आपण. सपोज एखादी इमेज आहे त्यामध्ये डेट आहे,
तर मला विचारायचं आहे क्वेश्चन की या इमेज मध्ये डेट काय आहे, तर विल बी गोइंग टू आस्क द क्वेश्चन अँड विल बी गेटिंग अ डेट. तर हे एक झाला बेसिक ऍप्लिकेशन. तर तुम्ही या बेसिसवर एक मोठं ऍप्लिकेशन पण बनवू शकता तुमच्यासाठी ऍज अ प्रोजेक्ट, फुल फ्लेज प्रोजेक्ट. ओके ओके, लेट मी चेक. ओके, माझा एन्व्हायरमेंट झाला आहे क्रिएट. तर आपण पुढे काय करतो, कॅन एनीवन लेट मी नो व्हॉट वी डू फर्दर आफ्टर क्रिएटिंग द एन्व्हायरमेंट, व्हॉट वी डू. इकडेच काम संपलं, काय अजून काय करावं लागतं आपल्याला आफ्टर डुईंग दिस? ऍक्टिवेट इट. व्हेरी गुड. वी नीड टू ऍक्टिवेट आवर एन्व्हायरमेंट. कोंडा ऍक्टिवेट व्हॉट? VENV and slash enter. You can see my environment got activated. This was an ad, ignore it. तर आता एन्व्हायरमेंट ऍक्टिवेट झाला आहे. तर पुढची स्टेप आपली हे असते की आपल्याला जे रिक्वायरमेंट जो TXT आहे ते इन्स्टॉल करावं लागतं आहे. तर आपण त्याच्यासाठी लिहितो pip install -r किंवा -r किंवा -r जे बोलताय तुम्ही ते बोला. मग रिक्वायरमेंट्स .txt अँड हिट एंटर. आणि अजून एक गोष्ट ती करायची मला तुमच्यासाठी, ते हे की लेट मी ओपन ChatGPT फॉर यू. मीन्स आपण साइड बाय साइड प्रॉम्प्ट इंजिनियर पण शिकतोय ना. जर का काही एरर आला तर त्याच्यासोबत डील कसं करायचं ते पण शिकतोय आपण साइड बाय साइड. नाउ लेट्स सी. एम आय ऑडिबल क्लिअरली? हॅलो. ठीक आहे, मला असं सांगत जा मधून मधून, कारण नेटचा थोडा प्रॉब्लेम आहे. ओके, ChatGPT लोड होत आहे. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तर तुम्ही रिक्वायरमेंट्स .txt इन्स्टॉल करा. आपण साइड बाय साइड कोड पण चालू करतोय आता, तुम्हाला कोड पण एक्सप्लेन करतो. चला कोडच चालू करूया, तुम्हाला थोडं क्लिअर आयडिया येईल आता. ठीक आहे, लेट मी टेक दिस टर्मिनल डाऊन अँड वी विल बिगिन नाउ विथ app.py. तर माझ्याकडे कोड आहे, तर मी लास्ट टाइम सारखं तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. प्रोसेस सेम आहे, पण जस्ट आपण इकडे काहीतरी चेंज करणार आहोत. ते चेंज काय एकदम मिनिमल चेंज आहे आणि थोडं स्ट्रीमलाइट ऍप्लिकेशन जसं आपण ChatGPT यूज करून बनवलं होतं ना, सेम इथं थोडं ChatGPT यूज करून आपण थोडं स्ट्रीमलाइट ऍप्लिकेशन थोडं आपल्या हिशोबाने मॉडिफाय करू. आता पहा, हे झाली आपली पहिली बेसिक रिक्वायरमेंट. सो दिस इज आर स्टेप 1. स्टेप 1 काय असते आपली नेहमी? ती असते इम्पोर्ट अँड एन्व्हायरमेंट सेटअप. तर कधी पण तुम्ही कोड करताना तर कोड तो कळला पाहिजे समोरच्या माणसाला, तर तुम्ही स्टेप्स लिहिणं गरजेचं आहे. आता हे तर आपण नॉर्मल बेसिक ऍप्लिकेशन करतोय, पण तुम्ही जेव्हा कंपनीमध्ये काम करता तर समोरच्या माणसाला कोड कळला पाहिजे तुम्ही नेमकं केला काय. तर दॅट्स वाय वी ऍड सम कमेंट्स इन द कोड. ओके, तर मी आता इकडे देतोय एन्व्हायरमेंट इम्पोर्ट अँड एन्व्हायरमेंट सेटअप. ओके, दिस इज आवर फर्स्ट स्टेप. आणि याच्यात आपण काय काय इम्पोर्ट केलंय, तर याच्यामधून तर तुम्हाला जास्त करून सगळं एक्सप्लेन केलंय मी. तर परत एकदा एक्सप्लेन करूया काय काय आपण इम्पोर्ट केलंय. .env रिझन इज कशाला इम्पोर्ट केलंय की एन्व्हायरमेंट व्हेरिएबल लोड करण्यासाठी. कुठून लोड होतंय एन्व्हायरमेंट .env इथून, म्हणजे आपली API की आहे त्यात आपण ते लोड करतोय. ठीक आहे, टेक एन्व्हायरमेंट व्हेरिएबल फ्रॉम .env. सिम्पल. स्ट्रीमलीट कशासाठी यूज करतो आपण? फॉर web application. We need a proper web application, so we use a Streamlit interface, or you can say is a main framework. आणि हे पण सांगितलं होतं की ST का करतो आपण. परत परत स्ट्रीमलेट लिहिण्याचे गरजे आपण एक अलियास दॅट इज ST. Whenever we use any functionality of a Streamlit, instead of writing streamlit.text and we are using text functionality and this and all, तर आपण st.text, st.image, st.something other, तर आपण ते यूज करू शकतो नॉर्मल सिम्पल वे मध्ये. आणि बाकीचे अदर स्टँडर्ड लायब्ररी, OS म्हणजे तुमची ऑपरेटिंग सिस्टीम, मग तुमची पाथलिब, हे पण एक्सप्लेन केलं होतं. आणि अजून काय आहे, टेक्स्ट रॅप आणि PIL. ही इम्पॉर्टंट लायब्ररी आहे या कोडसाठी. PIL मीन्स, तर PIL काय असतं ते तुम्हाला मी समजून सांगतो मी. व्हॉट इज PIL आणि इट इज नेसेसरी फॉर दिस कोड. तर पहा स्क्रीन, ChatGPT ओपन झालाय का? नाही, इट्स टेकिंग टाइम, नो वरीज. तर तुम्हाला PIL लायब्ररी पायथन मध्ये तर किती जणांनी यूज केली यात मला पहिले ते सांगा. हाऊ मेनी ऑफ यू हॅव यूज दिस लायब्ररी, पायथन इमेज लायब्ररी दॅट इज अ PIL और वी कॉल इट एज अ पिलो. किती जणांनी यूज केले? रेज युअर हँड, लेट मी नो. नाही केलं असेल तरी काही प्रॉब्लेम नाही, मी तुम्हाला जस्ट विचारतोय. बोला, PIL यूज केले कधी? नाही यूज केलंय त्या लोकांनी हँड रेज करा की मी हे यूज नाही केलंय. रेज युअर हँड. तर मी अजून थोडं डिटेल सांगतो आपण ते काय यूज करतोय. अच्छा, व्हेरी गुड. तर हे PIL चा उपयोग काय आहे ते तुम्हाला आता मी सिंपल वे मध्ये दाखवतो. पहा, डॉक्युमेंटेशन बाय द PIL पिलो. हे पहा, पायथन इमेज लायब्ररी आहे. त्याचा यूज काय आहे?
वेनेवर कोणता इमेज आपल्याला प्रोसेस करायचं आहे इन द पायथन, म्हणजे कोणते इमेज आपल्याला ऍड करायचं आहे किंवा इमेजची फंक्शनॅलिटी आपल्याला कोडमध्ये ऍप्लिकेशनमध्ये दाखवायचं आहे, तर आपण डायरेक्ट इमेज ऍड करू शकत नाही. तर पायथनने त्यासाठी एक इमेजची लायब्ररी बनवली आहे, त्याचं नाव आहे पिलो. पिलो बोलू शकता तुम्ही डायरेक्टली. आणि त्याला इन्स्टॉल करायची सिंपल कमांड आहे pip install पिलो. कॉपी दिस कमांड, लेट मी प्रोव्हाइड दिस कमांड टू यू एज वेल. पेस्ट दिस कमांड टू युअर टर्मिनल. तुमचं टर्मिनल ओपन करा. कुठं आहे टर्मिनल? हे टर्मिनल मध्ये, आणि ते एंटर मारा आणि ते इन्स्टॉल करून घ्या. तर रिक्वायरमेंट डॉट टी मध्ये आता एवढी तर आपल्याला सगळ्यांची गरज नाही आहे, तर मी इकडे लिहितो पिलो. जे जे लागत असतं ना आपल्याला इन्स्टॉल करायला, तर ते तिथं मेन्शन करायचं. तर पहा इथं लिहून आला मला, माझ्याकडे ऑलरेडी इन्स्टॉल आहे. रिक्वायरमेंट ऑलरेडी सॅटिस्फाईड पिलो. तर तुम्ही पण एंटर करून ते इन्स्टॉल करा. तेव्हापर्यंत मी तुम्हाला अजून पिलो बद्दल थोडं अजून सांगतो मी. तर पहा, सिंपल क्वेश्चन, व्हॉट डज PIL डू इन पायथन? तर PIL काय करतो पायथन मध्ये? सिंपल एकदम गोष्टी आहे. तुमची जे इमेज प्रोसेसिंग करायचं काम आहे, तर इमेज प्रोसेसिंग मध्ये अजून तुम्ही एडिटिंग, क्रिएटिंग, सेव्ह इमेजेस. म्हणजे सपोज माझ्याकडे एक इमेज आहे, लेट टेक एक्झाम्पल ऑफ दिस इमेज. दिस इज अ इमेज. तर त्याची साईज कशी मॅनेज करायचं माझ्या ऍप्लिकेशन मध्ये? हाऊ शुड आय डू सम डिफरंट टाइप्स ऑफ एडिटिंग? हाऊ शुड आय ऍडजस्ट इन द पर्टिक्युलर वेब ऍप्लिकेशन? त्याचं सगळं काम हँडलिंग सगळं PIL थ्रू होत आहे, म्हणून आपण PIL लायब्ररी यूज करतोय. तर आता ChatGPT चालत नाही. ChatGPT वर थोडं तुम्हाला अजून प्रॉम्प्ट करून दाखवलं असतं मी कसं यूज होतंय. आणि बेसिक यूज इज इमेज प्रोसेसिंग, बाकी काही नाही. ठीक आहे. ओके, हां चलो, आय थिंक इट स्टार्टेड. ओके, होत आहे स्टार्ट. तर PIL झाला. पिलो इन्स्टॉल सगळ्यांचा? पिलो लायब्ररी इन्स्टॉल झाली सगळ्यांची? पिप इन्स्टॉल पिलो, येस ऑर नो? ओके, वेदांशू. बाकीचे स्टेटस? या रेणुका, यू डन विथ द इन्स्टॉलेशन? नो स्टेकिंग. हा टाइम घेणार तुम्ही, नेटवर्क थोडा नेट तर लागणार इन्स्टॉल व्हायला. नो वरीज, जस्ट गिव्ह मी द अपडेट. ठीक आहे, ऑलरेडी इन्स्टॉल. व्हेरी गुड अथर्व, दॅट्स गुड. ठीक आहे. तर आपण थोडं अजून पुढे जाऊया. हे तर फर्स्ट पार्ट होता आपला कोड मधला ऍप डॉट पाय मध्ये. हे नॉर्मल आहे, हे तुम्हाला म्हणजे प्रत्येक कोड मध्ये करावंच लागेल. मीन्स जेव्हा तुम्ही कोडिंग करणार आहे, इम्पोर्ट तर करावंच लागेल, लायब्ररी एन्व्हायरमेंट लोड करावंच लागणार आहे. ठीक आहे. हा, आणि मला कोणी सांगू शकतो की आपण पाथ लिब का यूज करतो? लास्ट टाइम मी एक्सप्लेन केलं होतं व्हाय वी यूज दिस पाथ लिब लायब्ररी. तर तुम्ही मला त्याचं एक्सप्लेनेशन सांगा, तेव्हापर्यंत मी पुढचा कोड तुम्हाला सांगतो. ठीक आहे. तर पुढचा कोड हे आहे की आपण, मी काय काय केलं आतापर्यंत. अच्छा, आय फॉरगेट टू इम्पोर्ट दिस एज वेल. दिस इज द मेन थिंग. आपण हेच इम्पोर्ट नाही केलं तर आपला कोड काय रन होणार आहे? सगळं करून बसले आणि आपल्याकडे गुगल डॉट जनरेटिव्ह AI आणि तेच आपल्याकडे नाही नसेल, तर आपण कोड कसं रन करू? कारण आपलं तर तिकडूनच काम चालतंय ना. मेन थिंग का गुगल जनरेटिव्ह AI, लास्ट टाइम कोणता मेसेज आला होता की गुगल जनरेटिव्ह AI का? रिझन इज आपण जेमिनी मॉडेल यूज करतोय. जर का आपण ओपन AI यूज केलं तर आपण ओपन AI सोबत जाऊ. ठीक आहे. आपल्याला इंटरॅक्ट करायचं आहे गुगल जेमिनी प्रो मॉडेल सोबत, म्हणून आपण ते हे करतोय, इम्पोर्ट करतोय. ठीक आहे. जर का तुम्ही ओपन AI यूज करत असाल, तुम्ही ओपन AI करा, नो वरीज. एक शिका कोणती पण, दुसरी शिकायला काही वेळ लागणार आहे, थोडा कोड मध्ये चेंज होणार. सेकंड स्टेप, द मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप, अँड दॅट इज कॉन्फिगर गुगल API की. कॉन्फिगर गुगल API की. ओके, दिस इज आवर सेकंड स्टेप. याच्यामध्ये कोड एक्सप्लेन करण्यासारखं काय आहे? आणि ऑपरेटिंग सिस्टीम, आपल्या ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये कुठं गेट ENV नावाची फाईल आहे. गेट ENV नावाची एक फंक्शनॅलिटी आहे. त्याच्यामध्ये डॉट ENV मध्ये आपली एक फाईल आहे, नॉर्मल डॉट ENV. त्याच्यामध्ये आपली API की आहे, ती कन्फिग करायचं आहे आपल्याला थ्रू द कन्फिग JNI डॉट कन्फिगर. आणि त्याला सांगायचं की ती गुगल API की मध्ये आपली API की स्टोर आहे. दिस इज द सेकंड पार्ट. ओके, सो इकडेपर्यंत आले सगळे? येस ऑर नो? हाऊ मेनी ऑफ यू कम अप टू दिस पॉइंट? हे तर पहिलाच कोड आहे, याची काय मला पेस्ट करायची गरज नाही. जेव्हा कोड अपडेट होणार मी तुम्हाला कोड सेंड करणार. हे लास्ट टाइम पण आपण केलं आहे. ठीक आहे, लेट मी शेअर यू अगेन, नो वरीज. हे लास्ट टाइम आपण केलंय. मी क्वेश्चन विचारला होता, व्हॉट इज पाथ लिब? लास्ट टाइम एक्सप्लेन केलंय मी. बोला लवकर, कोणीतरी एकतर बोला पाथ लिब. तेव्हापर्यंत मी थर्ड कोड मध्ये, आपल्या कोड मध्ये अजून काय काय आहे ते तुम्हाला मी हे करतो एक्सप्लेन.
ठीक आहे. तर जो नेक्स्ट पार्ट आहे त्याच्यामध्ये आपण रिस्पॉन्स सोबत खेळणार आहोत. तर इन द सेन्स व्हॉट इज द रिस्पॉन्स मीन्स काय रिस्पॉन्स मध्ये नेमकं होणार काय ते तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. तर मी वाटलं तर एवढाच पार्ट घेतो आता, मग तुम्हाला एवढं एक्सप्लेन करतो मी. हे पण लास्ट टाइम केलं आहे. फक्त इकडे एक चेंज आहे, ते तुम्हाला मला सांगायचं आहे की चेंज काय. अ व्हेरी नॉर्मल बेसिक चेंज इन फ्रंट ऑफ यू. कॅन एनीवन लेट मी नो व्हॉट इज दॅट बेसिक अँड व्हेरी नॉर्मल सिम्पल चेंज. पहा, मागच्या वेळेस पण गेट जेमिनी रिस्पॉन्स केलं होतं, पण इकडे आपण काहीतरी एक्स्ट्रा ऍड केलं आहे आणि काहीतरी चेंज केलं आहे, ज्यामुळे आपण इमेज अनालिसिस परफॉर्म करू शकतो. काय केलंय कोणीतरी बोला मला. हा, यूज टू मॅनिपुलेट पाथ, नॉट शुअर. ओके, करतो मी ते पण एक्सप्लेन करतो. बट फॉर नाऊ एक्सप्लेन मी इथं काय चेंज केलंय. लास्ट टाइम ऑल्सो वी डन दिस पार्ट, पण त्या कोडमध्ये काय थोडं वेगळं होतं, या कोडमध्ये थोडं काही वेगळं आहे. बोला, व्हॉट इज द डिफरन्स. आता हे तर सगळ्यांनी बोललं पाहिजे, हे तर सिम्पल आहे. रिस्पॉन्स इन टेक्स्ट. वैष्णवी, कॅन यू इलॉबरेट व्हॉट डू यू मीन. नॉर्मल चेंज इन द कोड. बोला. येस. या कोडमध्ये आणि मागच्या कोडमध्ये काय चेंज आहे नॉर्मल. एनीवन. तर मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. तर लास्ट टाइम इथं आपण टेक्स्ट केलं होतं, जी वैष्णवी बोलते आपण रिस्पॉन्स इन टेक्स्ट. पण दिस टाइम वी आर ऑल्सो गिविंग इमेज एज वेल. लास्ट टाइम वी आर गिविंग वॉज जस्ट गिविंग द टेक्स्ट, but this time we are giving image, and instead of using Gemini Pro we are using Gemini Pro Vision model. What we are using? Gemini Pro Vision. Let me explain you what is Gemini Pro Vision. तर पहा, ChatGPT चालू झाला आहे, आपण यूज करणार आहे Gemini Pro Vision. आता मी याला कसं सांगणार, याला विचारणार what is Gemini Pro Vision model, explain me in short. हे पहा काय Gemini Pro Vision. The Gemini Pro Vision refers to an advanced surveillance system developed by the company Gemini Pro. अच्छा, हे सगळं तुम्हाला इंट्रोड्यूस देत आहे, पण सिम्पल आहे. प्रोव्हाइड्स क्लिअर अँड डिटेल व्हिडिओ फुटेज ऑफन. ते पण ठीक आहे, तुम्ही सगळं वाचू शकता त्याची फंक्शनॅलिटी काय काय कशासाठी यूज होते. तर आपण याच्यामध्ये जेमिनी प्रो विजन यूज करायचं कारण काय. बिकॉज वी विल बी गोइंग टू यूज द वी आर गोइंग टू रीड द इमेज and we will be doing different we will be going to extract some analysis of the image. That's why we are using the Gemini Pro Vision instead of a Gemini Pro. तर तुम्ही पाहिजे त्याचे सगळे फंक्शनॅलिटीज मला ChatGPT सांगितले की असं असं सगळं करू शकतो आपण Gemini Pro Vision नी. Is it clear what we are changing? We are taking from image and returning output in the form of text. That's the thing we are doing here. That's the thing we are doing here. You can see we are providing image here as an input, and whatever output will be getting in the form of text, and that output will be getting from the image itself. Is it clear? Is it clear? Type Y in the chat box. Is it clear? What about others? Type Y in the chat box. Be fast. तर आपण काय करतोय अजून एकदा सांगतो सिंपल मध्ये. गेट जेमिनी रिस्पॉन्स नावाचं फंक्शन बनवलं, त्याच्यामध्ये जेमिनी प्रो विजन मॉडेल इनिशियलाइज केलं. मग त्याच्यामध्ये कंटेंट काय करतोय आपण, जनरेट कंटेंट बेस्ड ऑन प्रोव्हाइडेड इनपुट दॅट विल बी युअर इमेज. ठीक आहे, काय करतोय, कंटेंट जनरेट करतोय कशाच्या बेसिसवर, इमेजच्या बेसिसवर. आणि तेच आपण रिटर्न करतोय इन द फॉर्म ऑफ व्हॉट, टेक्स्ट रिस्पॉन्स जनरेटेड बाय व्हॉट, जेमिनी प्रो विजन मॉडेल. इज दॅट नाउ क्लिअर टू ऑल. काय करतोय सिंपल मध्ये, या गुड, हे कळायला पाहिजे. ठीक आहे. तर चला आता पुढचा पार्ट तर सिंपल आहे. आता हे तर तुम्हाला सांगितलंय मी, स्ट्रीमलिट येणं इम्पॉर्टंट नाही आहे. ठीक आहे, ChatGPT आहे आपल्यासोबत. आता एक फंक्शन तर लागेल ना, त्याच्यासाठी कशासाठी, इनपुट, इमेज पण इनपुट घ्यायची आपल्याला. तर त्यासाठी एक फंक्शन आपण बनवलं आहे. ते फंक्शन पण एवढं काही हार्ड नाही आहे, एकदम सिंपल फंक्शन. अँड दॅट फंक्शन इज डुईंग द टास्क ऑफ व्हॉट, इनपुट इमेजचा सेटअप कसं करायचं. तर त्यासाठी पहिले चेक करायचं की चेक इफ अ फाईल हॅज बीन अपलोडेड. आता हे सिंपल पायथनची कोडिंग आहे, यात काही जास्त हार्ड यूज नाही केलंय. इफ एल्स यूज केलंय, फक्त इफ एल्स बस. इमेज अपलोड करा, अपलोड फाईल होईल ती पर्टिक्युलर, त्याची व्हॅल्यू भेटणार
कारण आपल्याला इमेज काय पण असू कम्प्युटरला समजतं 0-1. ठीक आहे, म्हणून इकडे थोडं बाईट्स डाटा नावाने आपण थोडा रेफर केलाय. वॉट दुसरा रिझन नाही, रीड द फाईल इन टू बाईट्स बिकॉज युअर कम्प्युटर नो ओनली 0-1 लँग्वेज. ठीक आहे, एवढं तर सगळ्यांना माहिती आहे त्या कम्प्युटरला काय कळतं. मग एक MIME टाईप आहे, हे इम्पॉर्टंट आहे. हे इम्पॉर्टंट आहे. दिस पार्ट नीड टू बी एक्सप्लेन यू. हे तुम्हाला मी समजून सांगतो हे काय आहे, हे तुम्हाला समजून सांगावं लागेल बिकॉज दिस कॅन बी आस्क्ड इन युअर इंटरव्ह्यू ॲज वेल. ठीक आहे, पहा असे क्वेश्चन्स आहे ना, मी म्हणून ChatGPT साईड बाय साईड चालू केलंय की तुम्हाला कळेल की इंटरव्ह्यू मध्ये यांना आन्सर कसं द्यायचं. एक्सप्लेन मी व्हॉट इज MIME टाईप. प्लीज तुम्ही पण हे नोट करून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. ठीक आहे, बिकॉज मेनी टाइम्स दिस थिंग इज आस्क्ड इन द इंटरव्ह्यू. सी काय लिहिलं आहे, मल्टीपर्पज इंटरनेट मेल एक्सटेन्शन टाईप is a standard that indicates the nature and format of a file. That's the thing we are importing this. आणि त्याच्यामध्ये हे वेगवेगळे टाईप आहे पहा. ओके, MIME type consists of a type and a subtype separated by a slash. तर HTML साठी पहा, इमेज साठी पहा, ऍप्लिकेशन साठी पहा आणि ऑडिओ साठी. तर आपल्या कोड मध्ये तुम्ही पाहू शकता वी आर युझिंग दिस MIME टाईप. ओके, दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन विच कॅन बी आस्क्ड इन युअर इंटरव्ह्यू ॲज वेल. आणि एल्स मध्ये जर का इमेज नाही भेटली तर फाईल नॉट फाउंड एरर. दिस इज अ एक्सेप्शन वी आर रेजिंग अँड नो फाईल अपलोडेड. ओके, बेसिक एक कोड लिहिलंय. आणि जर का इमेज सापडली तर ती इमेजचे वेगवेगळे पार्ट्स इट विल बी गोइंग टू रिटर्न. हे तुमच्या समोर नाही होणार, हे बॅकएंडला कुठेतरी होत असणार आहे, पण तुम्हाला ॲज अ कोड जेव्हा तुम्ही त्याला इनपुट देणार, काही विचारणार, तेव्हा तो आन्सर तुम्हाला या कोडमधून आणून देणार आहे. अ सिम्पल फंक्शनॅलिटी ऑफ इनपुट इमेज सेटअप. Is this point clear to all? Is this clear to all? Yes or no? Hello, am I audible? Yeah, Nikita. So Vedanshu बोलतोय I had network issue. Could you explain short what happened? Okay, Vedanshu, from what part I need to explain you? Yes, let me know please. Just let me know so I can go from that part. Which function we were explaining? Yeah, Vedanshu. After why we use Gemini, we use Vision Pro. Okay. So after that the next part was this function. Okay, the function name is input image setup. तर आता आपण तर हे तर केलं आहे आपण, काय जेमिनी रिस्पॉन्स तर घेतोय, पण आता आपल्याला इमेज सोबत डील करायचं आहे. इमेज इनपुट घ्यायची आहे, तर इमेज रीड झाली पाहिजे. तर कम्प्युटरला माहित नाहीये इमेज काय असती, कम्प्युटरला 0-1. तर आपण एक प्रॉपर फॉर्मॅटमध्ये इम्पोर्ट करतोय आपली इमेज. पण इमेजला रीड करण्यासाठी काय फंक्शनॅलिटीज असतात, त्याच्यामध्ये काय पार्ट्स असतात. तर फाईल तर अपलोड झाली आहे, तर आपल्याला काय करावं लागतं, त्याचं MIME टाईप घ्यावं लागतं अपलोडेड फाईल मधून. तर त्यासाठी तुम्हाला मी ChatGPTला प्रॉम्प्ट देऊन विचारलं, तर आपण ह्या प्रॉम्प्ट मध्ये हा MIME टाईप फॉर JPG इमेज इट विल बी कन्सिडरिंग. तर MIMEचा यूज काय आहे तुम्ही पाहू शकता. द यूज इज multi-purpose internet mail extension type, and this is used for this all particular things. It can be your HTML, JPG image, PDF or audio. आणि अजून एक गोष्ट त्याच्यामध्ये ही आहे की आपण जर का युजरला सांगितलं की अपलोड इमेज करा, तर इमेज कॅन बी एनी फॉर्म, JPG, JPEG, PNG. सो इट विल बी हँडलिंग ऑल द बेसिक फंक्शनॅलिटी ऑफ द इमेजेस. आणि ते हे पण चेक करणार कोडमध्ये. नंतर तुमचा सिंपल इफ एल्स जे पायथन मध्ये आपण करतो की चेक इफ एन इमेज फाईल हॅज बीन अपलोडेड. एक तर चेक करू आपण इमेज अपलोड झाली का नाही. अपलोड झाली तर ते डिस्प्ले झाली पाहिजे, इमेज दिसली पाहिजे, आणि इमेजचे पार्ट्स काही एक्स्ट्रा झाले पाहिजे. तर तो काय करेल, ओपन अँड डिस्प्ले द अपलोडेड इमेजेस. कशामध्ये, स्ट्रीमलीट मध्ये. अ सिम्पल थिंग. आपण अजून मी स्ट्रीमलीटचा कोड लिहिला नाहीये, पण ते पण मी लिहितो आता. ठीक आहे, इज इट क्लिअर नाउ वेदांशु दॅट फंक्शन? अँड व्हॉट अबाउट अदर्स? ते कळलं का मी काय बोललो आता? इनपुट इमेज. व्हेरी गुड, बिकॉज दॅट्स अ इम्पॉर्टंट पॉईंट. आणि तुम्हाला इंटरव्ह्यू क्वेश्चन मध्ये सांगितलं ते पण नोट करून घ्या. ओके, तर पुढचा पार्ट. आता जे पुढचा पार्ट काय आहे राहिला यात, सगळं झालंय असं वाटतंय. जस्ट अ मिनिट, कंट्रोल Z. सगळं झालं आहे, फक्त स्ट्रीमलीट ऍपचा हे करायचं आहे. आता हे स्ट्रीमलीट ऍप आहे, तुम्हाला सांगितलं लास्ट टाइम पण, तुम्ही GPT यूज करा, बनवा. सेम अपलोड करू नका. तुम्ही लिंक्डइनला व्हिडिओ टाकताय तर माझ्यासारखं सेम अपलोड करू नका. काहीतरी नवीन बनवा, युनिक बनवा. जीपीटीला सांगा मेक अ सम प्रोफेशनल ऍप फॉर मी, मेक दिस टाइप ऑफ ऍप फॉर मी, डू दिस चेंजेस इन इट, हॅव अ पर्टिक्युलर इंटरफेस इन इट. असं काहीतरी नवीन बनवा. ChatGPTला प्रॉम्प्ट द्या, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग थोडं शिका.
आता बाई किती सिंपल लिहिलं इथं, ht डॉट सेट पेज कन्फिग, पेजचा टायटल जेमिनी इमेजचा डेमो. ओके, मग हेडर जेमिनी ऍप्लिकेशन, मग इनपुट st डॉट टेक्स्ट इनपुट, इनपुट घेऊ प्रॉम्प्ट, प्रॉम्प्ट घेतला इनपुट, तर एक आपण इंटरफेस बनवला, त्यामध्ये इमेज युजर अपलोड करू शकतो आणि त्याचे फॉर्मॅट स्पेसिफाय केले, जेपीजी, जेपीईजी, पीएनजी, आणि ते इमेज मध्ये काहीच प्रोव्हाइड नाही केले. द रिझन इज द युजर विल बी गोइंग टू अपलोड इट. ओके, फॉर दिस टाइप ऑफ टर्म मीन्स आता पॉईंट साठी ते नल आहे, म्हणजे काहीच नाही त्यात. जर का अपलोड फाईल इज नॉट नन, आता इकडे आपला पॉईंट चालू झालाय, जर का ते नन नसेल म्हणजे काहीच नसेल, तर इमेज डॉट ओपन अपलोड फाईल, आणि तेच इमेजला आपण काहीतरी कॅप्शन दिलंय. कॅप्शन मीन्स तुम्हाला जे कोड मध्ये जेव्हा मी रन करणार ना तेव्हा तुम्हाला दिसेल कॅप्शन, व्हॉट इज दिस कॅप्शन. ओके, आणि ती कॉलम विड्थ ट्रू का ठेवली आहे ते पण तुम्हाला जेव्हा कोड रन होईल तेव्हा मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो मी काय. आणि दिस बटन टेल मी अबाउट द इमेज, व्हेन आय हिट दॅट बटन आय विल बी गेटिंग द इन्फॉर्मेशन फ्रॉम द इमेज, काय काय इमेज मध्ये इन्फॉर्मेशन आहे. आणि हे इम्पॉर्टंट पार्ट आहे, इनपुट प्रॉम्प्ट, हे तुम्ही चेंज पण करू शकता, हे तुम्ही चेंज पण करू शकता. आणि हे काय करतोय आता मी ते बोलते. प्लीज एव्हरीवन हायलाइट दिस पॉइंट, हायलाइट दिस पार्ट ऑफ द कोड वेन एव्हर यू आर डीलिंग इट विथ. तर मी तुम्हाला कोड शेअर करतो, हा कोड पण शेअर करतो. लेट मी शेअर यू द कोड, तुम्ही साइड बाय साइड कोड करा. इनपुट प्रॉम्प्ट तुम्हाला मला दाखवायचं तो काम काय करतोय. ठीक आहे, इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. सी नाउ, इनपुट प्रॉम्प्ट, मी जेमिनीला सांगतोय की यू आर एक्सपर्ट इन अंडरस्टँडिंग इनवाइसेस. इनवाइसेस इन द सेन्स मी जे इमेज प्रोव्हाइड करतोय ते कसे इनवाइस रिलेटेड आहे, मीन्स रिलेटेड टू सम बिल्स और सम कॅल्क्युलेशन्स आर इन देअर. तर मी तशी इमेजेस त्याला प्रोव्हाइड करतोय. तर मी त्याला सांगितलं की तू एक्सपर्ट आहे अंडरस्टँडिंग करण्यामध्ये इनवाइसेस, आणि मी त्याला सांगतोय की तुला इनपुट भेटणार आहे डिफरंट डिफरंट इनवाइसेस, आणि तुला तुझं काम हे आहे की यू विल हॅव टू आन्सर क्वेश्चन बेस्ड ऑन द इनपुट इमेज. दिस इज अ प्रॉम्प्ट, जे तुम्ही तुमच्या जीपीटीला देता, जेमिनीला देता, तेच प्रॉम्प्ट आपण इथं लिहिलं आहे. आणि ते प्रॉम्प्ट, ते जे प्रॉम्प्ट आहे आपण त्याला सांगतोय की वेनेवर इन दिस इफ कंडिशन यू कॅन सी, वेनेवर इमेज डेटा इनपुट अपलोड फाईल झाली आहे, तर तुमचा जो इनपुट प्रॉम्प्ट आहे ना, पाहिजे इनपुट प्रॉम्प्ट आणि तुमचे इमेज डेटा आणि इनपुट ऍट अ टाइम सगळे एका टाइमला हिट होणार, आणि ते कुठे जाणार सगळे गेट जेमिनी रिस्पॉन्स मध्ये, आणि आपल्याला रिस्पॉन्स जनरेट करून भेटणार. दिस इज द सिंपल थिंग. इफ दिस पॉइंट इज नॉट क्लिअर देन अगेन लिसन. वेन द बटन, सपोज आता आपण बटन क्रिएट केलं आहे, त्याचं नाव आहे टेल मी अबाउट द इमेज. वेन द बटन इज क्लिक सबमिट आणि जे ट्रू झाला, तर तो कॉल काय करणार आहे, गेट जेमिनी रिस्पॉन्स. गेट जेमिनी रिस्पॉन्स कॉल झाला तर विथ द प्रोव्हाइडेड इनपुट अँड इमेज, जे तुमची इनपुट प्रोव्हाइडेड इमेज आहे त्याच्यासोबत सगळं ते जाणार, म्हणजे ते हिट होणार, गेट जेमिनी रिस्पॉन्स तो फंक्शन रन होणार, आणि आपल्याला काय होणार आहे, जनरेटेड रिस्पॉन्स अंडर अ सब हेडर, हे आपला सब हेडर आहे, याच्या अंडर आपल्याला आपला रिस्पॉन्स भेटणार आहे. दिस इज अ सिंपल नॉर्मल फंक्शनॅलिटी ऑफ आवर कोड. इज दॅट क्लिअर टू ऑल? इज दॅट क्लिअर टू ऑल? येस ऑर नो? काय करतोय आपला जे स्ट्रीमलीटचा नॉर्मल एकदम सिंपल आहे. वाटलं तर अगेन एक्सप्लेन करणार, समजलं नाही तर एकदा कोड रन करून दाखवतो तुम्हाला मी. अच्छा, कोड पूर्ण गेला नाही का तुम्हाला? थांबा, मी कोड याच्यावर पण अपलोड करायचं मला गिटहबला, मी विसरलो. पहिला कोड पण मी गिटहबला अपलोड करून देतो तुम्हाला. ठीक आहे, इनपुट प्रॉम्प्ट मी सेंड केलाय, पा. डिड यू गेट दिस? तुम्ही करताय ना साइड बाय साइड कोडिंग? येस ऑर नो? या वेदांशु, व्हॉट अबाउट अदर्स? निशांत, गुड. अथर्व, दॅट असं तुम्ही करणार तर मला पण मजा येणार. ठीक आहे, तुमच्यासाठी तर अपॉर्च्युनिटी आणलीच एवढी भारी. हे जे लोक करणार ना त्यांच्यासाठी व्हेरी गुड अपॉर्च्युनिटी. ठीक आहे, फक्त अजून मी हे प्रोजेक्ट आपलं झाल्यावर तुम्हाला थोडं अजून त्याच्यावर 2-3 मिनिटं बोलणार आहे कसं करायचं आहे, आणि मला ऍक्सेस द्या त्याचं. मग वेन एव्हर आय विल गेट एनी इंटर्नशिप आणि प्लेसमेंटची कुठून आले तर मी तुम्हाला डायरेक्ट सेंड करून देईल. ठीक आहे, कोड झालाय सगळ्यांचा लिहून? येस ऑर नो? काय कोणता पार्ट मी मिस केलं द्यायला तुम्हाला? लेट मी नो, आय विल शेअर दॅट पार्ट. इफ आय फॉरगेट लेट मी नो. बोला, कोणता तरी पार्ट राहिला असेल तर मी शेअर करतो, नाही राहिला असेल तर टाईप एन, तर मी कोड रन करून दाखवतो तुम्हाला. आफ्टर गुगल एपीआय का? अच्छा, मीन्स आफ्टर गुगल एपीआय म्हणजे मी इथून कोड शेअर नाही केला का? ठीक आहे, मी सगळं शेअर करतो तुम्हाला.
हाँ, आई विल बी गोइंग टू शेअर ऑल टुगेदर कोड. अच्छा, ऑल टुगेदर शेअर करू का? ठीक आहे, मी तुम्हाला व्हॉट्सअप थ्रू पण शेअर करू शकतो ते. पण सध्यासाठी तुम्ही याच्यावरून घ्या व्हॉट्सअप. मी याच्यामध्ये लॉग इन नाही केलाय. देन आय विल बी शेअरिंग यू द गिटअप लिंक डायरेक्टली, म्हणजे तुम्हाला तिथं पूर्ण कोडच भेटून जाईल. मी कोड शेअर का करत नाहीये की तुम्हाला कोड समजला पाहिजे. मी शेअर करून दिलं, तुम्ही रन पण करून घेणार, पण इट्स नॉट इम्पॉर्टंट. ओके, तुम्हाला समजणं हे इम्पॉर्टंट आहे. कोड हे सिम्पल गोष्टी, कोड समजणं पाहिजे. ठीक आहे. जस्ट डू द कोड ॲट युअर साइड. अरेंज इट प्रॉपरली. इंडेंटेशनचं लक्ष द्या. इंडेंटेशनचं लक्ष द्या. ठीक आहे. कोडिंगची फॉर्मॅट म्हणजे तुमचा कोड कसं स्ट्रक्चर्ड आहे का बरोबर. एखादा इकडं तिकडं जास्त स्पेस झाला, कमी झाला तर एरर भेटणार. का मी पूर्ण कोडच तुम्हाला असं शेअर केलं. असं शेअर करायचं अजून एक कारण आहे की तुम्हाला कॉपी पेस्ट करावं लागेल आणि तुम्हाला इंडेंटेशन एरर येणार, म्हणून शेअर करतोय असं. मग तुम्हाला अजून शिकायला भेटणार. डायरेक्ट शेअर केलं तुम्ही डायरेक्ट कॉपी पेस्ट करणार, त्याच्यामधून काय शिकायला भेटणार तुम्हाला. ठीक आहे. हाऊ मेनी ऑफ यू डन विथ द कोड? जस्ट रेज युअर हँड. वेदांशु, निशांत, अदर्स, बाकीचे, निकिता. गुड. ठीक आहे, चला मी ना रन करतो आता कोड. ठीक आहे, तुमच्या समोर कोड आहे. टर्मिनल चालू आहे. जस्ट अ मिनिट. टर्मिनल, न्यू टर्मिनल. आणि हा, इमेज तुम्ही कोणती पण गुगलवरून डाउनलोड करा. इनवाइस इमेज घेण्याचं कारण हे की जे इनवाइस इमेजेस आहे ते घेण्याचं कारण हे की त्याच्यामध्ये थोडी इन्फॉर्मेशन प्रॉपर फॉर्मॅटमध्ये तुम्हाला कळणार. दुसरी इमेजेस पण घेऊ शकता तुम्ही, कोणती इमेज पाहिजे ती इमेज घ्या. आणि जर का तुम्हाला इनवाइस इमेज भेटत नसेल तर तुम्ही गुगलवरून घ्या इनवाइस इमेज. ओके, कोणती पण इमेज घ्या. आता माझ्याकडे 2 इमेज आहे, तर कोड रन करतो पहिले. स्ट्रीमलेट रन app.py. सी माय कोड गॉट रन. होते रन. इनपुट प्रॉम्प्ट येत आहे. ठीक आहे, नो वरीज. आता थोडं मला इंटरफेस मध्ये गडबडी दिसतीये, कारण मी पण व्हिडिओ बनवायच्या अगोदर म्हणजे सेशन चालूच्या अगोदरच हे जे स्ट्रीमलेट यूज करून बनवलंय. ठीक आहे, तुम्ही नंतर चेंज करू शकता. मला हे इनपुट प्रॉम्प्ट खाली पाहिजे होता आणि हे जे पार्ट आहे वरती पाहिजे, चूज अन इमेज. ठीक आहे, नो वरीज. रन करून पाहू कोड रन होते का. तर मी आता एक इनवाइस घेतोय. पहा, तुम्ही कोणते पण लँग्वेजचा इनवाइस द्या, नो वरीज. जेमिनी आहे, जेमिनीला सगळं माहिती आहे. पहा, हिंदीमध्ये लिहिलंय, मराठी हिंदी. तर मी याला एक काम करतो. डायरेक्टली आय विल बी डुईंग टेल मी अबाउट द इमेज. आय एम नॉट प्रोव्हाइडिंग एनिथिंग हिअर. इनपुट प्रॉम्प्ट काही देत नाही मी. जस्ट आय एम चेकिंग दॅट माझा इनपुट प्रॉम्प्ट वर्क होते का नाही. रन होते ते. इनपुट प्रॉम्प्ट कोणता इनपुट प्रॉम्प्ट? हे इनपुट प्रॉम्प्ट. हा का, तुम्हाला जे एक्सप्लेन केलं ना मी, हे यू आर एक्सपर्ट इन अंडरस्टँडिंग इनवाइसेस, यू विल रिसीव इनपुट इमेजेस एज इनवाइसेस अँड यू विल हॅव टू आन्सर क्वेश्चन बेस्ड ऑन द इनपुट इमेज. तर हे तिन्ही हिट झाला पाहिजे गेट जेमिनी रिस्पॉन्स फंक्शन थ्रू. तर पहा, मला भेटलाय आन्सर. द इनवाइस इज फ्रॉम उज्ज्वल ट्रेडर्स. पहा, इनवाइस इज फ्रॉम उज्ज्वल ट्रेडर. हिंदीचा इंग्लिशमध्ये पूर्ण प्रॉपरपणे देतोय. अ बिझनेस दॅट सेल्स इलेक्ट्रिकल गुड्स. बरोबर सांगतोय सगळं. इलेक्ट्रिकल गुड्स म्हणजे हे करतोय, तो काय करतोय, सेल करतोय. डेल स्पिरिंग, काय लेनोवो, लॉजिटेक माऊस. अच्छा, सगळे कम्प्युटर डिव्हाइसेस दिसतात जास्त करून. तर इनवाइसची डेट पण दिली आहे, सगळं दिलंय. द कस्टमर नेम इज दीपक शर्मा. लेट मी चेक कस्टमर नेम. कुठे दीपक शर्मा, दीपक शर्मा, दीपक शर्मा कुठे दिसतंय तुम्हाला? दीपक शर्मा. हा, अजून काय आहे पुढं? पुढे द कस्टमर दीपक अँड द कस्टमर ॲड्रेस इज 1 2 3. हे पाय, कस्टमरचा ॲड्रेस पण इथं. सो आपल्याला जे रिस्पॉन्स भेटतं, वी आर गेटिंग अ ॲक्युरेट रिस्पॉन्स फ्रॉम द पर्टिक्युलर इमेज. ठीक आहे, आता मी याला विचारतो क्वेश्चन की मला व्हॉट इज द डेट इन द प्रोव्हाइडेड इनवाइस. लेट मी चेक काय आन्सर भेटतं आपल्याला. फक्त मी डेट विचारलाय हा, आणि मी हिट करेल टेल मी अबाउट द इमेज. थोडा इंटरफेस माझा चुकला आहे. मला हे जे आहे ना, हे पार्ट खाली पाहिजे होतं, म्हणजे थोडं अजून चांगलं वाटलं असतं. ठीक आहे. सी, आय गॉट द आन्सर 12272021. यू कॅन सी 12272021. Suppose I ask
what is in this particular thing. Let me ask anything. Let me ask the address. Okay, what is address in the provided invoice? चला पाहूया आन्सर भेटतं का. तर हे पहा किती युजफुल ऍप्लिकेशन आहे. या बेसिसवर तुम्ही किती यूज केसेस, किती रिअल टाइम प्रोजेक्ट बनवू शकता. पहा भेटलं मला. ए 1 2 3 ABC बिल्डिंग DA स्ट्रीट जीर्ण. अच्छा ठीक आहे, जे लिहिलंय ते. You can see I'm getting the accurate results. Whatever things are provided here, I'm getting on that basis accurate result. तर एक काम करतो मी, दुसरी इमेज प्रोव्हाइड करतो विच इज इन द इंग्लिश लँग्वेज. आता मी इथं विचारतो व्हॉट इज द टोटल अमाऊंट. ओके, असं काहीतरी क्वेश्चन विचारूया. व्हॉट इज द टोटल अमाऊंट. व्हॉट इज द टोटल. अरे टोटलची स्पेलिंग का चुकते यार. टोटल अमाऊंट. टोटल अमाऊंट पाहू काय येतं, आउटपुट भेटतं का आपल्याला. लेट मी चेक. 971.56.56. You can see I'm getting the accurate result. So hope these all points are clear to you. Yes or no? Application आवडला का नाही. काही शिकायला भेटलं का. येस और नो. बोला बोला. अरे असं हे थम्सअप तर देत आहे पण कमेंट थ्रू तर बोला थोडाफार. येस डेफिनेटली. येस येस. If you can edit input prompt, can use if your various purpose. Yes, you can use for various purpose. हे तर तुम्हाला एक डेमो दिलाय. हे रिअल टाइम साठी तर वेगवेगळे ऍप्लिकेशन बनवू शकते या बेसिसवर. चला थोडं चॅट जीपीटी करून आता. ते तर मेन आहे ना, ते शिकलं पाहिजे. ते नाही आलं तर काहीच नाही ना. कुठे कोड आपला हाच कोड आहे ना. तर मी याला सांगतो आता चॅट जीपीटीला. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग कुठे चॅट जीपीटी. प्रोव्हाइडेड असं नाही, थोडं चांगलं लिहितो. above is the code provided to you. Make a proper application. Make a proper application. Which must be professional, easy to use, and good UI. अजून काय लिहू शकतो मी याच्यात. Provide a proper name to the application. So user find it interesting to use. तर पहा तुमच्या समोर प्रॉम्प्ट दिलाय, तुमच्या समोर कोड पण भेटणार आहे. पहा आता कोड. तर हे आलं पाहिजे तुम्हाला जीपीटी करता. तुम्ही आता जे मुलांनी लिंक्डइनला पोस्ट टाकले, आय रिअली लाईक दॅट पोस्ट ऑल. ओके, तुम्हाला मी प्रॉमिस केलं होतं की मी हे पण करणार. त्याला काय बोललो तुम्ही, रिपोस्ट करणार आहे. जस्ट मिनिट चार्जिंग लावून द्या मला. लेट मी कनेक्ट द चार्जर. तर पहा मला कोड भेटलाय, तर मी कोड पण एक्सप्लेन करतोय. कुठं हे मीट. तर मला कोड भेटलाय, तुम्ही पाहू शकता चॅट जीपीटीला. जस्ट आय विल बी पेस्टिंग इट. लेट मी चार्जर. लिंक्डइनला आता पोस्ट करताना थोडं ऍपला थोडं अट्रॅक्टिव्ह बनवा. वाटलं तर थोडं कॅप्शन देऊन थोडं सांगा काय करताय तुम्ही. मग मी रिपोस्ट केलं तर ते सगळ्यांना दिसतंय. ठीक आहे. इट विल बी गोइंग टू सीन बाय ऑल द पीपल्स. ओके, सो मेक दॅट वन. इट शुड लुक लिटिल बिट डिफरंट. ओके, पूर्ण डिफरंट नाही पण लिटिल बिट डिफरंट. आणि तुमची लर्निंग काय आहे ना ते पोस्ट मध्ये दाखवा. तुम्ही काय शिकल्या त्यामध्ये, काय तुमचा यूज झाला, तुम्हाला काय वाटतं त्या थ्रू काय होऊ शकतं अजून. ओके, कुठे आहे चॅट जीपीटी. ससी मला कोड भेटलाय चॅट जीपीटी थ्रू. सेम कोड आहे, थोडं स्ट्रीमलीट मध्ये त्यांनी चेंजेस केले असेल. पेस्ट केलं मी त्याला, सेव्ह केलं, कंट्रोल सी केलं, स्टॉप केलं माझं स्ट्रीमलीट ऍप्लिकेशन, परत रन केलं. ओके, अरे वा, आता काहीतरी चांगलं दिसतंय. त्यांनी सांगितलं इनवाइस इन्साइट्स विथ जेमिनी. म्हणजे माझ्या जेमिनीचा इमेज अनालिसिसचा ऍप्लिकेशन. त्यांनी सांगितलं की आपण याला इनवाइस एक्सट्रॅक्शन साठी बनवू.
मला एक प्रोव्हाइड प्रॉम्प्ट केलंय मस्त प्रॉपर. युजर आल्या युजर हा वाचणार, वेलकम टू द इन्व्हॉइस इन्सर्ट ऍप्लिकेशन पॉवर बाय जेमिनी प्रो विजन मॉडेल, असं तसं सगळं लिहिलंय. मग बाकी फंक्शनॅलिटी तर सेमच आहे, सेम थिंग. पण मी तुम्हाला बोलले मला एक गोष्ट पाहिजे काय, हे जे इंटरव्ह्यू क्वेश्चन अबोव द इन्व्हॉइसेस आहे ना, हा पार्ट मला खाली पाहिजे याच्या, तर ते थोडं अजून चांगला वाटेल. कारण हे असं वरती जावं लागतंय, मग ते परत युजरला लिहावं लागतंय. आता युजरने विचारलं सपोज व्हॉट इज टॅक्स ड्यू, व्हॉट इज टॅक्स ड्यू, आणि परत खाली जा, मग गेट इनसाइड वर क्लिक करा. इट्स नॉट गुड. तर तुमचं काम आहे की तुम्ही ते खाली आणा, थोडं चांगलं दिसतं ते. खाली त्यांनी हे पण लिहिलंय की इन्व्हॉइस इनसाइड विथ जेमिनी हेल्प्स यू, असं तसं, अंडरस्टँड इन्व्हॉइसेस. व्हेरी गुड. सी आन्सर आला ॲक्युरेट 21.56. ओके. आता मी त्याला विचारलं व्हॉट इज अदर कमेंट्स, लेट मी आस्क इट. खेळा थोडा ऍप्लिकेशन सोबत खेळा, तर तुम्हाला कळलं ऍक्च्युअल वर्किंग काय आहे. आता मी परत क्लिक केलं गेट इनसाइड. सी बरोबर तेच आलं, टोटल पेमेंट ड्यू इन 30 days, प्लीज इन्क्लूड द इनवॉइस नंबर ऑन युअर चेक. आय होप यू ऑल लाईक दिस ऍप्लिकेशन, येस ऑर नो, प्लीज लेट मी नो. कसं आवडलं ऍप्लिकेशन? कोणी केलं का साईड बाय साईड माझ्यासोबत? कोणाचा रन झाला का नाही? येस ऑर नो? हाऊ मेनी ऑफ यू डन विथ मी साइड बाय साइड? ब्लॅक स्क्रीन वन्स अगेन. ओके वेदांशु, नो वरीज, डील विथ द एरर. एवढंच बोलणार आहे मी, दुसरं काय बोलू? ठीक आहे, काय नाही, एरर सॉल्व्ह होऊन जाईल. एरर तेच असेल की कोड इंडेंटेशन मध्ये काही थोडं इकडे तिकडे झालं असेल, फंक्शनॅलिटी कळत नसेल, म्हणून ते हे झालं असेल. हा ब्लॅक स्क्रीन, तुम्ही कोड पेस्ट करताना लिटिल बिट इंडेंटेशनचा एरर आला असेल. डोंट वरी, आय विल बी प्रोव्हाइडिंग यू द कोड. ओके. कारण वेदांशूचा लास्ट टाइम पण झाला होता हेच प्रॉब्लेम आहे ना वेदांशू, ब्लॅक स्क्रीन इंडेंटेशन मध्ये काहीतरी वर खाली झाला होता है ना? आय एम करेक्ट? हा येस. तर मी ना एक जस्ट रिकॅप करून तुम्हाला सांगतो ऍप्लिकेशन मध्ये केलं काय आपण. एव्हरीवन प्लीज नोट इट और लिसन इट. हा, आय एम ऑल्सो हॅव्हिंग एरर. ओके ओके, काही प्रॉब्लेम नाही आहे. मी तुम्हाला कोड एक्सप्लेन केलाय, तुम्ही साइड बाय थोडा वर खाली झाला असेल कोड, नो वरीज, आय विल बी प्रोव्हाइडिंग यू कोड. इम्पॉर्टंट थिंग इज कोड कळालाय का नाही, कोड अंडरस्टँड झालाय का नाही, कोडची फंक्शनॅलिटी कळाली की नाही, लिहिलंय का नाही सगळ्यांनी, बोला ते बोला, इम्पॉर्टंट ते. हा, ते इम्पॉर्टंट आहे. ओके, तर ऐका आता. आपण आता मी चला इंग्लिशमध्ये बोलतो, तुम्हाला पण कळेल प्रॉपरली, एकदम प्रॉपरली स्लो स्लो बोलतो, ऐका नीट. सो वी हॅव क्रिएटेड व्हॉट Gemini image analysis application. What it is doing? It is an advanced AI means advanced AI application which has some capabilities such as to analyze image based on what textual prompts provided by user, and it is integrated with what Google Gemini Pro model and configured with our API key. Stored securely in which folder, which file, that is the .env. So user can upload image and enter prompts via what your web interface built using Streamlit. And it is doing that, enabling seamless interaction with your AI power image analysis, as well as the application is designed in the way to provide insight and information about uploaded images in a user friendly and what we can say interactive manner. आणि हा एक अजून गोष्ट, हे तर झालं एक्सप्लेनेशन. तर ज्यांना ब्लॅक स्क्रीन येते ना, त्यांनी प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग थोडं डोकं लावा, ChatGPT विचारा, चेक माय कोड, इज इट प्रॉपरली इंडेंटेटेड बिकॉज आय एम नॉट गेटिंग द आउटपुट, यूज ChatGPT. बरं झालं मला क्लिक झालंय. यू कॅन डू दिस थिंग, गो अँड यूज ChatGPT. ऑल ज्यांना एरर येत आहे ना, करा प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग, शिकणार थोडं थोडं. आता मग मला कोड भेटलाय, तर मी पण सांगतो तुमच्यासोबत की आय वॉन्ट this part of code below the do one thing, provide me this part below the what, choose an invoice image, below the choose an invoice image instead of above, so user will find it better. शुअर. आता ChatGPT तेवढं काम करून देते मला, तसं मी पण केलं असतं, ते एवढं काही हार्ड नव्हतं. फक्त त्याला तसं सांगायचं होतं की ही जी कंडिशन्स आहे, तिथं आपण जे लिहिलंय कोड, कुठे येते दिस पार्ट, these two functions we need to just do up and down, this input from section down and image upload section upset.
यू कॅन सी हिअर द सेम थिंग इट इज डन. इमेज अपलोड सेक्शन वरती आला आहे आणि जो इनपुट प्रॉम्प्ट सेक्शन तो खाली आला आहे. फक्त एवढाच पार्ट चेंज, म्हणजे ही जी लाईन आहे ती हे दोन फंक्शनच्या दोन फंक्शनच्या खाली लिहायचं होतं बस. पण आपण एवढे आलशी आहोत, आपण ChatGPT यूज करू. ठीक आहे. यूज ChatGPT इन अ इफेक्टिव्ह वे. आता मी रन केलं ऍप्लिकेशन परत, तर पहा आलं जसं पाहिजे तसं. आता कसं, आता युजरने अपलोड केलं एखादी इमेज, एनी इमेज, नॉट इट विल बी इनवाइस अदर इमेज ॲज वेल, तर ठीक आहे, युजर विल बी डुईंग इट इझिली वे. सपोज आता मी एकदम इझिली विचारू शकतो इमेज पाहून खालीच, व्हॉट इज द डेट and get inside. I'll be getting inside and the date is 12/9/2019. आहे ना सिंपल? आहे का सिंपल? येस और नो? कळलं का कसं केलं? आता तुम्ही पण यूज करा GPT प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग थोडा करा. इज इट सिंपल? झालं ना जसं बोलत होत तसं? येस और नो? लेट मी नो थ्रू द कमेंट. डू यू अंडरस्टँड दिस ऑल थिंग? लेट मी नो थ्रू द कमेंट. टाइप वाय. वेदांशू, वैष्णवी, ओके. व्हॉट अबाउट अदर्स? बाकीचे जणांना कळलं नाही कसं झालं. तुम्हाला सांगितलं पण होतं कसं होतंय. निशांत, गुड. समृद्धी, अथर्व, अमृता, व्हेरी गुड. So yeah, that was it all about the project 2 which was Gemini image analysis. तर आपण फोकस केलं इनवाइस वर. आता तुमचा टास्क आहे की तुम्ही दुसरे इमेजेस पहा, डिफरंट इमेजेस, वर्क विथ डिफरंट इमेजेस, ट्राय टू गेट इनसाइड ऑफ दॅट इमेजेस. ओके. जेमिनी प्रो विजन मॉडेलचा यूज कसा होता अजून डिफरंट वे मध्ये ते थोडा रिसर्च करा. Try to get some better insights. And the most important thing for you all guys are who are in second year, third year, please name the file properly. Suppose I am writing my name Yash Halwai and my name and my year. I am studying in which year? Suppose I am studying in second year, I will write SY. If I am in third year, I will write third year in this way. Okay. After naming your file, provide your name, then resume, then in a properly sequentially manner, in proper way, provide me the projects which you are making. Not this project, other projects which you are making. Provide a proper list and as well as their GitHub link. If you are posting it on LinkedIn, their LinkedIn link, and give me the access of that particular link. So whenever there will be opportunity, I will be going to download it and will be providing with the different available who want refer for the internship as well as full time. So you need to provide me at this mail. Take my this mail and do it by today, okay? And after giving me access, just let me know through the WhatsApp. Yes, or you can share directly the Google Docs link. You can do this thing on Google Docs, or if you want to do on Sheets, do on Sheets, Google Sheets. Okay, anyone way is better, but you want to do this thing. If you want a good opportunity, then you can. If I upload this on GitHub, my API key can be accessed. See Vedanshu, your .env file will be not going to upload. The reason is very good question. This is a question which I also forgot to answer you. See, if this is my folder, if I am pushing this code, whenever you don't need to push .env file. If you are pushing this .env file, it is automatically stored in this particular folder, and that folder name is git ignore. तर यामध्ये तुमची .env फाईलचा असा लिहून द्यायचा .env. ठीक आहे. मग ती फाईल ती इग्नोर मारून देतो आणि ते तुमच्या गिटहबवर जाणार नाही. नेवर अपलोड .env anywhere. Either it will be on your video or anything. If you are जर का हुकून चुकून झाली असेल तर गुगल या स्टुडिओवर जा, ते डिलीट करून द्या. दुसरं काय कारण आहे? एकदम सिंपल थिंग. गुगल या स्टुडिओवर जा, डिलीट करून द्या API की. ठीक आहे. जे कोणाला गेट इग्नोर माहित नाहीये तर ते निपा काय असतं गेट इग्नोर. त्याच्यामध्ये तुमचे जे इम्पॉर्टंट फाईल असतात ते गेट इग्नोर करून देतो आणि त्याच्यामध्ये त्याचे फाईलचे नाव असतं. तर पहा, द पर्पज ऑफ git ignore file is to ensure that certain file not tracked by the git remain untracked. वाटलं तर ChatGPT विचारूया. .git ignore file use. Why we need this? Ignore file is used
in Git to specify which file and direct should be ignored by the version control system. This means that any files are listed in .git ignore file will not be tracked by Git, and changes to this file will not be committed to the repository. तर त्याच्यामध्ये काय काय असतं पहा, एक्सक्लुडेड सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन दॅट इज तुमची .env फाईल. हे पहा एकदम क्लिअर सांगितलंय हे पॉईंट. इफ यू वॉन्ट टू टेक अ स्क्रीनशॉट, टेक स्क्रीनशॉट. ठीक आहे. .git ignore फाईल काय असते, दिस इज ऑल्सो अन इम्पॉर्टंट क्वेश्चन. कारण लई जण बोलून देतात, हा आपण .env पण गिटवर पुश करतो, गिटवर पुश करतो, पण आपण पुश करत नाही, ते इग्नोर होऊन जातं. ओके. अननेसेसरी फाईल्स. अजून एक गोष्ट, .env नाही, तुमचं जे एन्व्हायरमेंट असतं का, एन्व्हायरमेंट, वी क्रिएट अ एन्व्हायरमेंट. अरे कुठे एन्व्हायरमेंट, हा हा याच्यात हे जे एन्व्हायरमेंट असतं का, हे पण आपण इग्नोर करतो. हे पण एन्व्हायरमेंट पण आपण गिटला पुश करत नाही. .env पण नाही करत, venv फोल्डर पण नाही करत आपण. ठीक आहे. कारण ते आहे अवॉइड अननेसेसरी फाईल्स. आपल्याला जे कामाचं आहे तेवढंच पुश करायचं असतं. ठीक आहे. हे पहा याच्यामध्ये असं सगळं लिहिलं. आता मी तुम्हाला .env इग्नोर एन्व्हायरमेंट व्हेरिएबल फाईल्स, हे पहा .env, मग तुमचे जे एन्व्हायरमेंट्स असतात ते पण याते. ठीक आहे. तर असं तुम्ही पण बनवून .git ignore फाईल बनवायची तुमच्या कोडमध्ये, आणि त्याच्यामध्ये .env लिहून सिम्पल ते जाणार असेल त्यावर. इज दॅट पॉइंट क्लिअर टू ऑल? वेअर इज मिट? इज दॅट पॉइंट क्लिअर? If it is uploaded, do a simple thing. You can delete it through the command. There are different commands of Git. You can go with that particular folder and delete that, or you can directly delete from the GitHub as well. Okay, तो फोल्डर डिलीट करू शकतो तू. निशांत, तू एन्व्हायरमेंटचा पॅकेज डायरेक्ट VNV अपलोड केला का तिथं? त्याला लई वेळ गेला असेल, कारण तो लई मोठा असतो एन्व्हायरमेंट क्रिएट केल्या केल्या. ठीक आहे. सी, आता मी हेच आहे ना, हेच हेच कॉपी केलं. तुम्हाला प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग शिकवायची आहे ना, पहा काय रिप्लाय भेटतंय मला. तोच तुम्हाला सांगतो, इफ यू बाय मिस्टेकली इनएडवर्टली अपलोडेड एन्व्हायरमेंट पॅकेजेस अँड दिस ऑल थिंग्स, तर पहा तो काय बोलतोय आपल्याला. तर तुम्ही एक काम कर निशांत, तू तू काय कर, तुझ्या जे .git ignore सांग की VNV तिकडे ऍड कर, आणि ते VNV ऍड केल्यावर तुला जे खाली कमांड दिसतंय ते रन कर. सिम्पल थिंग. गिट इग्नोरला ऍड कर आणि ते कमिट कर, ते ऑटोमॅटिक तिकडून गायब होऊन जाणार. किती सिम्पल आहे. युअर टास्क गॉट इझियर. संपला. सिम्पल एकदम, काहीच करायची गरज नाही. त्यांनी सांगितलं एक तर तू डिलीट कर, याच्या .git ignore मध्ये त्याचं लोकेशन ऍड कर आणि ती कमांड रन करून दे. क्लिअर निशांत? येस ऑर नो? युअर मिस्टेक सॉल्व. तुझी एरर जी आहे ती सॉल्व झाली. ठीक आहे. तुम्ही मेल सेव्ह केला ना, हा सेव्ह मीन्स हे मेलला मला ऍक्सेस द्या आणि व्हॉट्सअपला एक लिंक टाकून द्या तुमची. ठीक आहे. आणि दरवेळेस जेव्हा पण तुम्ही स्वतःचे प्रोजेक्ट करताय किंवा मी जे प्रोजेक्ट सांगतो ते करताय, कीप ऑन अपडेटिंग इट साइड बाय साइड. सेकंड इयर, थर्ड इयर, प्लीज मेन्शन देअर प्रॉपरली. वेन एव्हर अपॉर्च्युनिटीज केम, आय विल बी गोइंग टू डू दॅट थिंग. कॅन यू शो हाऊ टू प्रॉपरली अपलोड ऑन गिटहब? अच्छा, गिटहबवर कसं करतं, तर माझी ती एक व्हिडिओ पण असेल युट्यूबला. नसेल तर मी पुढच्या वेळेस तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. आय विल बी शोईंग यू नेक्स्ट टाइम. इन दिस लॅपटॉप माझ्याकडे सेटअपच नाही, दुसऱ्या लॅपटॉपवर घ्यावं लागेल मला ते सेटअप, पर्सनल लॅपटॉपवर. ठीक आहे. आय विल बी डुईंग अँड आय विल बी टीचिंग यू. सिम्पल आहे, एवढा काही हार्ड नाही आहे. मी कमीत कमी पायथनच्या बुट कॅम्पला, सीच्या सिरीजला, ॲज वेल ॲज इन GDSC तेव्हा पण मी शिकवलं होतं गिटअप. किती जण होते त्या सेशन केले कोणी गिटअपचे, गिटअपचे त्यावेळेस? कोणी होतं का त्या सेशनमध्ये फ्रॉम यू? अच्छा, अथर्व होता, वेदांशू पण होता. तर तिकडे मी इन डेप्थ शिकवलं होतं सगळं. एवढं काही हार्ड नाही आहे, सिम्पल आहे. ते पण तुम्हाला समजून देईल मी. थोडं एवढं 5-10 मिनिटाचं काम आहे फक्त, ते प्रॅक्टिसनी होऊन जाईल क्लिअर. ठीक आहे. अजून काही राहिलंय बोलायचं तुम्हाला? एक तर अपडेट होती तीच, हे जे तुम्हाला डॉक्युमेंट, एक तर डॉक्युमेंट करा, नाही तर शीट्स करा. ओके. शीट विल बी ऑल्सो गुड. हे जे शीट्स असतं ना, शीट्सवर तुम्हाला कसं प्रॉपर हे भेटणार. मग मला इथून तसं सेम ऍक्सेस द्या. तुम्ही प्रॉपर एक एक नेम, प्रोजेक्ट, रेझ्युमे लिंक, हे ते सगळं ऍड करा त्यात आणि मला शेअर करून द्या. एक तर हे वेनी जा, नाही तर हा वे करा. आणि लिंक्डइनला पोस्ट करताना मेन्शन करा. काही काही पोस्ट केलं तर मला त्यांनी हेच नाही केलं, मग नंतर डिलीट करून परत केलं. शीट विल बी मोर युजफुल अँड इझी टू. हा, शीट विल बी व्हेरी इझी. दॅट्स वाय आय एम टेलिंग शीट. एक तर शीट करा, नाही तर डॉक्स करा, काहीतरी करा. ओके. आणि ऍक्सेस देऊन टाका मला. सिम्पल थिंग. शीटवर कसं तुम्हाला प्रत्येक एकदम कॉलम वाईज, रो वाईज तुम्ही जाऊ शकता, मेंटेन करू शकता.
डॉक्स का बरं सांगितलं होतं त्याचं कारण होतं की ज्यांना पहिल्यांदाच कोणी गुगलचं डॉक शीट यूज करत असेल म्हणून डॉक सांगितलं होतं, बाकी काही कारण नाही. तुम्ही म्हणाल की एक्सेल वर करतो, एक्सेलचा ऍक्सेस कसं देणार असं तसं, म्हणून मी डॉक सांगितलं. इफ यू नो द शीट्स then very good, go and do it with the sheet. Name the sheet properly as your name and your year. Okay, sheet will be good. Yes, it will be very good. Do we have mentioned your company as well on LinkedIn? Which company? Code? Yeah. Okay. Vaishnavi. Code? Yeah. Is it clear? Kodia is our company. Is it clear? Yes. You can mention it. Kodia is a platform where we all are doing this whole thing. Soon you will be going to see lot many different things going in the Kodia as well. You will be so happy with this all these things. It's just the beginning. आणि हा, अजून एक गोष्ट, तुम्ही मीटचा स्क्रीनशॉट पण काढू शकता. तुम्ही याच्यावर असेल ना, असावर तुमच्या इंस्टावर, तिथे मग तुम्ही टॅग किंवा मेन्शन स्टोरी काय टाकू शकता. यू कॅन मेन्शन कोडिया अँड दिस ऑल दिस थिंग. द रिझन इज प्रमोशन नाही करायचं आहे, दुसऱ्या मुलांना सांगायचं आहे. जे इंटरेस्टेड आहे ते जॉईन करतील, बस, बाकी काही नाही. ठीक आहे, क्लिअर. You can go with the story or whatever. You can take a screenshot of this particular, आपले मीटचा स्क्रीनशॉट घ्या, नाहीतर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या, नाहीतर याचा स्क्रीनशॉट घ्या. Whatever you want, you take a screenshot, share what you are doing, what you are learning. Okay, but share in a learning way. तुम्ही काय शिकला ते शेअर करा. हे नाही शेअर करायचं की I have made this application, I am very happy. What you have learned, share that thing. Okay, is it clear to all? Yes or no? Yup. Last question, how was the session? And sorry for the late because I was stuck in the traffic. There is not any other reason. I'm in the Pune and there is so heavy rain going on and I was stuck in the traffic. तुम्हाला वाटलं असेल काय कुठे गेला भाऊ, बट देर वॉज दिस रिझन. आता मी तिकडे तुम्हाला कसं माझं एकटा नेट पण चालत होता. एनी हाऊ, आय प्रॉमिस मी सेशन घेणार मीन्स घेणार. आय एम थँकफुल टू ऑल बिकॉज तुम्ही जॉईन झाले. मला वाटलं कोणी जॉईन करणार का नाही आता, बट आय केम टू नो दॅट यू ऑल आर इंटरेस्टेड, दॅट्स द रिझन. अच्छा, गुगल शीट बद्दल कळालं नाही. सी, तुमचं जे गुगल असतं ना, हे गुगल आहे, त्याच्यावर असे ऍप्लिकेशन असतात शीट. तर तुम्ही तिकडे जाऊन शीटवर जायचं, एक ब्लँक शीट नवीन क्रिएट करा, त्याला नेम द्या आणि वरती काय करायचं, इथं तुमचा नेम, असं नेम, इथं नेम लिहा. ठीक आहे, पूर्ण नाव लिहा तुमचा, मग तुमचा इयर, तुमची ब्रांच, असं सगळं लिहायचं प्रॉपर. मग खाली एक कॉलम बनवा ज्याच्यामध्ये तुम्ही प्रोजेक्ट शिकताय. तर तुम्ही नाव लिहू शकता की तुम्ही प्रोजेक्ट करताय, प्रोजेक्ट 1, डेट टाका, कोणत्या डेटला कोणता प्रोजेक्ट केला, सपोज प्रोजेक्ट 1. मग प्रोजेक्ट 1ची लिंक टाका, इथं गिटअपची लिंक टाका, लिंक्डइनची पोस्टची लिंक टाका, वॉट एव्हर थिंग्स यू आर डन ऑन दिस प्रोजेक्ट 1. कोणी डॉक्युमेंट बनवलं असेल ते डॉक्युमेंटची लिंक टाका. असं प्रोजेक्ट 1चा करा, किती तारखेला केला ते पण मेन्शन करा. मग गो विथ प्रोजेक्ट 2. प्रोजेक्ट 1 प्रोजेक्ट 2 नका लिहू, इथं प्रोजेक्ट नावाचा एक प्रॉपर कॉलम बनवा आणि त्या प्रोजेक्टचं नाव लिहा खाली. ठीक आहे, जसं क्यू एन ऍप्लिकेशन, इमेज अनालिसिस, असं. ठीक आहे, सिम्पल वे मध्ये. इज इट क्लिअर निशांत? आणि त्याचा ऍक्सेस आहे ना, हे इकडे शेअर करायचं असतं, शेअर, आणि माझा मेल तिकडे पेस्ट करा, मग मला ऍक्सेस भेटून जाईल. वेन एव्हर आय गॉट एनी न्यूज or any reference or anything, I will be sharing this sheet with that particular person. So he will be directly contacting with you, okay, for the internship and placement. From my side, from my side, I can do this much thing for you. But that, for that you need to be well trained. ठीक आहे, तुम्हाला काही काही यायला पाहिजे असं. तर आत्तापासून प्रिपरेशन स्टार्ट करा, काही डाऊट असेल तर विचारा. Not an issue. It always great. It's always great. Very good. Vaishnavi, great. Very helpful. Great session. Great, great. Yeah, that was it. All about the today's session. Thanks for joining. Keep learning. Happy learning. Keep coding. Explore Gen AI. We will meet in the next session. That is tomorrow. So till that time, have a great day. Bye bye. Good night. Sweet dreams. Tata. Yes, you can leave the meet. Bye bye. Bye Vaishnavi. Yeah, Vedanshu. Bye. Welcome. Bye Atharva.
यस, बाय बाय ऑल.